शमीचं एक उदाहरण आहे की त्यांनी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. इव्हन भारतीय टीममध्ये नसताना डोमेस्टिक क्रिकेटमध्ये बेंगॉलसाठी यावर्षी त्यांनी किती फायफर घेतले असतील म्हणजे बरेचसे आहेत. तसा तिकडे अखिर नबीनी घेतलेले आहे जम्मू काश्मीरसाठी. शमी अजूनही खेळायला म्हणजे या वयातही त्याच्याकडे तो काय म्हणतात तो रिदम आहे, तो मोमेंटम आहे आणि त्याला खेळवायची आवश्यकता वाटते. जर तो फिट आहे तर डेफिनेटली तो खेळला पाहिजे. ऑफकोर्स फिट आहे म्हणून डोमेस्टिक क्रिकेटमध्ये फिट आहे म्हणून तर तो 4-4, 5-5 खेळतो. फिट आहे म्हणून तो 4-4, 5-5 खेळतो. आणि तिकडे सौरव गांगुली एक नो नॉनसेन्स पर्सन आहे. तो स्ट्रेट फॉरवर्ड आहे. स्ट्रेट फॉरवर्ड आहे. त्यांनी पण सांगितलं की त्याला केलं पाहिजे. आता हे ऍक्च्युली मला न विचारता, मी आता सिलेक्टर नाही आहे, तुमच्या चेअरमनला विचारा तुम्ही. तर तो बरोबर ह्याचं उत्तर देईल. मी कसं देऊ सांग, त्याच्या डोक्यात काय चाललंय मला काय माहिती. ऍज अ फॉर्मर सिलेक्टर म्हणून क्रिकेटरकडे बघण्याचा तुमचा माझा दृष्टिकोन, आता मी कॉमेंटेटर म्हणून दृष्टिकोन माझा आहे. नवीन इनिंग सुरू झाली, इनिंग सुरू झाली. त्या दृष्टिकोनाने मी सांगतो, जर तो डोमेस्टिक मध्ये खेळतोय, डोमेस्टिक मध्ये तो 20-20 ओव्हर टाकतोय आणि 5-5 विकेट घेतोय. आय थिंक किती ह्या सीझन मध्ये किती 35-40 विकेट घेतलेत ना. 40 विकेट, 40 विकेट तुम्ही जर एका सीझन मध्ये घेता आणि तरी म्हणता तुम्ही अनफिट आहात, तर चुकीची गोष्ट आहे. खेळला पाहिजे तो, बरोबर. आणि शमी दुसरा एक असा बॉलर आहे, आपण म्हणतो नॅशनल ट्रेजर, कारण तो इतका इफेक्टिव्ह आहे. तो बुमराह दुसरा एक आहे. इमॅजिन करा, बुमराह आणि शमी टुगेदर असले तर काय मजा आहे. काय करतील बॅट्समॅन दोन्ही एंडनी, काय करणार तुम्ही विचार करा ना. काय करणार, कुठे जाऊ, आल्याला संधी नाही, जाऊ कुठं. ते गाणं आहे ना तुमचं काय, दॅट्स व्हॉट आय मीन. इट शुड बी देअर. इफ ही इज फिट, ही शुड बी प्लेइंग.